गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी नैवेद्यासाठी बनवा तुपातला सुगंधी आणि तोंडात विरघळणारा मूग डाळ शिरा. कमी साहित्य आणि खूप सोपी पद्धत, अप्रतिम चव. चला तर मग आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया. आणि सर्वात महत्त्वाचं, आजची रेसिपी अगदी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरीही परफेक्ट बनवू शकेल एवढी मी परफेक्ट मेजरमेंटनुसार तुम्हाला दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्याला सर्वप्रथम घरातलं एक कोणतंही भांडं, कप किंवा वाटी सेट करून घ्यायचे. साहित्य मोजण्यासाठी मी इथं वाटी घेतलेली आहे. एक वाटी आपल्याला मूग डाळ घ्यायची. एका बाउलमध्ये मी काढून घेतलेली 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही घरची मूग डाळ आहे म्हणून हिला शक्य थोडे नॉर्मल साल आहेत, म्हणून हिला मी 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे. याच्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी ते लवकर खाली गळेल आणि आपल्याला लगेच एका कापडमध्ये पाणी काढून पूर्ण व्यवस्थित नितळून घ्यायचे आणि अगदी ड्राय करून घ्यायची डाळ. सर्वात महत्त्वाचं, आजची डाळ आपण जराही भिजवणार वगैरे नाही आहेत. अगदी आपल्याला 2 मिनिटात धुवून घ्यायची. पाण्यामध्ये जराही भिजवायची वगैरे गरज नाही, तरी आपला मूग डाळचा शिरा अगदी मार्केटसारखा होतो. तर इथे एक मी रुमाल घेतलेला आहे. रुमालवरती आता आपल्याला मूग डाळ टाकून घ्यायची आहे आणि अगदी हाताने पसरवून घ्यायचे. याच्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते कापडला लागेल आणि आपली मूग डाळ अगदी ड्राय होईल. मी इथं असं वरून कपड्याने सर्व पुसून घेतलेलं आहे. आता आपल्याला डाळला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. बघू शकतात, डाळ हातात घेतली की जराही हाताला ओली लागत नाही इतपत आपल्याला व्यवस्थित ड्राय करून घ्यायची. अगदी मी 2 मिनटं रुमाला छान ड्राय करून घेतलेली. आता आपण गॅस ऑन करून घेऊया. इथं गॅसची फ्लेम पूर्ण रेसिपीपर्यंत आपल्याला अगदी लो टू मिडियमच ठेवायची आहे. गॅस ऑन करून मी कढई ठेवलेली आहे. कढई नॉर्मल गरम झाली की जे आपण मूग डाळ जी ड्राय केलेली आहे तिला ॲड करायचं आहे. इथं जराही आपल्याला तुपाचा वगैरे कशाचा वापर नाही करायचा, ही गोष्टची खास काळजी ठेवायची आहे. आता आपल्याला डाळला छान पद्धतीने भाजून घ्यायचे. जशी जशी डाळ भाजली जाईल त्या पद्धतीने कलर पण चेंज होईल. आता बघा, डाळ एकमेकाला चिपकते किंवा कढई सोडत नाही आहे, पण डाळ छान पद्धतीने भाजली जाईल तशी डाळ एकदम मोकळी होईल आणि कढईला जराही चिपकणार वगैरे नाही. ते तुम्हाला पुढं दिसेनच आणि त्यानुसार तुम्हाला समजून पण जाईल की आपली डाळ छान पद्धतीने भाजली गेली की नाही. बघू शकतात, सुरुवातीपेक्षा आता डाळ छान भाजली पण गेलेली आहे आणि अगदी जराही सर्व दाणे मोकमोकळे झाले, जराही एकमेकांना चिपकत नाही आहे. म्हणजे इथं समजून जायचं की आपली डाळ छान पद्धतीने भाजली गेलेली आहे. मला लो टू मिडियम फ्लेमला डाळ भाजायला मिनिमम 6 ते 7 मिनिट लागलेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये गार करण्यासाठी डाळला काढून घेऊया. इथं मी डाळला काढून घेतलेलं आहे. आता गार करण्यासाठी फॅन खाली ठेवलेली. आता तोपर्यंत दुसरं साहित्य बघूया. इथं मी 1 वाटी दूध घेते आणि त्याच वाटीने इथं मी 1 वाटी पाणी घेते. दोघं आता मंद गॅसवर गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. डाळ पण छान पद्धतीने गार झालेली. आता मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. फाईन आपल्याला पीठ बनवून घ्यायचे. डाळ सुरुवातीला आपण भाजलेली आहे आणि लगेच 15-20 मिनिटात मिक्सरला फिरवली. खूप लवकर पावडर होतं, जराही मिक्सरवर प्रेशर वगैरे येत नाही. खूप पटक्यात अगदी 2 ते 3 मिनिटात बारीक होतं. इथं मी गॅस ऑन करून घेतलेला आहे. 1 चमचा तुपामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले नॉर्मल. आता परत आपल्याला इथं जी वाटीने डाळ मोजली होती त्याच वाटीने इथं मी पाऊण वाटी तुपाचा वापर करते. आपल्याला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत 1 वाटी तूप लागणार आहे, पण मी तर आत्ता पाऊणच वाटीचा तुपाचा वापर करते. तूप छान पद्धतीने गरम झालं की जे आपण मिक्सरला मूग डाळचं पीठ बनवलं ते ॲड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला छान पद्धतीने अगदी पिठाचा कलर चेंज होतो तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे पीठ भाजताना मला 4.5 ते 5 मिनिट लागलेले आहेत. बघू शकतात, खूप छान भाजलं पण गेलं आहे आणि आता असं वरती येतं आहे, म्हणजे समजून जायचं की छान पद्धतीने आपलं इथं मूग डाळचं पीठ भाजून झालेलं आहे आणि पूर्ण घरामध्ये स्मेल येतो. मूग डाळचा कसा स्मेल येतो तसंच हे भाजताना स्मेल येतो. तर समजून जायचं, इथं जराही असं वाटणार नाही की हे कच्चं आहे. स्मेल यायला लागलं की समजून जायचं की खूप छान पद्धतीने भाजलं गेलं आहे. जे आपण दूध आणि पाणी मिक्स केलं होतं ते मी नॉर्मल गरम केलं आहे. आता ते आपल्याला थोडं थोडं करून सर्व सोडून घेतलेलं आहे मी एक सोबत. मला माहिती होतं की इथं 1 वाटीला आपल्याला 2 वाटी दूध किंवा पाणी लागेल, त्यानुसार मी एक सोबत सर्व ओतून घेतलेलं होतं. ज्या वाटीने मूग डाळ घेतली होती त्याच वाटीने मी तर 1 वाटी खवा आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. आता आपल्याला त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकतात, मी खव्याला जराही असं मॅश वगैरे केलेलं नव्हतं. जसं मार्केटचा आणला होता तसंच मी अगदी वाटीमध्ये
मेजरमेंट करून ॲड केलेला आहे. आणि इथं मी नॉर्मल फूड कलर वापरते, अगदी चिमूटभर. हा अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरला तरी चालेल. आणि याच्या जागेवर तुम्ही दुधामध्ये केसर भिजवून देखील ॲड करू शकता, त्याच्याने पण खूप छान टेस्ट येतो आणि कलर पण खूप छान येतो. माझ्याकडे नव्हता म्हणून मी स्किप केलेला आहे आणि म्हणून फूड कलर वापरलेला, पण तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही आवर्जून घाला. परत मी इथे 1 मोठा चमचा तुपाचा वापर केलेला आहे, म्हणजे टोटल सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत 1 वाटी तुपाचा वापर केलेला आहे. जे आपण सुरुवातीला ड्रायफ्रूट्स तळले होते ते पण आता ॲड करून घ्यायचे. परत मिनिटभर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवून अगदी परतून घ्यायचं आहे. बघू शकता जराही चिकट वगैरे न होता इथं आपला मूग डाळ शिरा बनवून तयार झालेला आहे. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. ही मूग डाळ रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक मराठी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत भेटूया. तो काळजी घ्या. धन्यवाद.